नमस्कार. बऱ्याच महिलांचा हा प्रश्न आलेला आहे की जर केस पातळ असतील तर हेअरस्टाईल कशी करायची आणि आमचे जे हेअर्स आहेत ते हेअर सेट कसे करायचे. असंख्य अशा कमेंट्स आलेल्या आहेत, म्हणून मी आज हे सेशन घेत आहे. जर तुमचे हेअर्स खूप जास्त पातळ असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचंय. सर्वात पहिली गोष्ट की तुम्हाला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तुमचे केस असे कधीच नाही करायचे. तुम्हाला नेहमी हे केसांच्या मधून बोट घालूनच किंवा मधून असे हात फिरवूनच तुम्हाला तुमच्या केसांना पफी लुक द्यायचा आहे. त्याने तुमचे जे केस आहेत तर ते केस तुम्हाला बऱ्यापैकी दाट झालेले दिसतील. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक परफेक्ट भांग पाडून ठेवू नका. जितका तुम्ही परफेक्ट भांग पाडणार आहात तितके तुमचे केस तुम्हाला अतिशय पातळ आणि चिपकू वाटणार आहे. जर तुमचा भांग हा राईट साईडने असेल तर तुम्ही तो लेफ्ट साईडने पाडायला शिका. लेफ्ट साईडने असेल तर राईट साईडने पाडायला शिका, जेणेकरून तुमची जी रेग्युलर हेअर लॉस झालेला आहे तो खूप पटकन जो आहे तुमचा ग्रोथ होऊन जाणार आहे. तिसरी गोष्ट की अशा काही हेअर पावडर्स मिळतात. हो, मी बरोबर बोललेली आहे. हेअर पावडर्स असतात की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही तुमच्या केसांच्या रूट्सला त्या पावडर लावायची, जी थोड्या वेळ अशी व्हाईट व्हाईट दिसते, आणि त्याने नंतरून तुम्ही तुमच्या केसांना थोडं हाताने नुसती मसाज करायची आणि नंतरून त्याच्यावरून कंगवा फिरवला तर तुमचे केस जे आहेत तर ते अतिशय असे पफी होतात आणि छान फुगलेले दिसतात आणि फुगीर दिसतात. असे काही हेअर स्प्रे पण आहेत, बट हेअर स्प्रे हे जास्त हार्मफुल असतात. ते तुम्ही कधीतरी यूज करू शकतात. बट पावडर जी आहे तर ती तुम्ही वीकली 1 to 2 टाइम यूज करू शकतात. त्यानंतर ज्यांचे केस खूप जास्त पातळ आहे त्यांना हेअरस्टाईल पफ पाडलेला अतिशय छान दिसतोय. पफ पाडा, पफनी हेअरस्टाईल छान दिसणार आहे. आजकाल मेसी बनची फॅशन आलेली आहे. पातळ केसांचा मेसी बन अगदी छोटा जरी बनत असला तरी पण तुम्ही वर मेसी बन टाकून त्याला काही रेडीमेड्स असे बन मिळतात, किंवा अगदी मोठं असं छान रबर बँड आणायचे. तुमचा बन जरी छोटा असला तरी त्या रबर बँड अगदी मोठं असल्यामुळे तुमचे जे केस आहेत तर ते केस त्यामध्ये बरोबर राऊंडमध्ये येऊन जातात आणि तुमच्या केसांची जी ग्रोथ आहे तर ती ग्रोथ सुद्धा चांगली दिसते. केस खूप जास्त पातळ असतील तर त्यावर बरेच उपाय आहे आणि ते मी तुम्हाला या पेजवर ऑलरेडी देऊन झालेले आहेत. प्लीज आमच्या पेजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला पातळ केसांवर घरगुती उपाय कुठले आहे, प्रोडक्ट्स कोणते आहे त्याबद्दल चांगली माहिती मिळणार आहे. आज दुपारी 3 वाजेचं सेशन सुद्धा पातळ केसांवर घरगुती उपाय आणि प्रोडक्ट्स यावरच आहे. तुम्हाला पण फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणखीन तुम्ही तुमच्या पातळ केसांसाठी हेअरस्टाईल नेमक्या कोणत्या करू शकतात. तुम्ही साडीवर अंबाडा घालू शकतात. ऑफकोर्स तुम्ही साडीवर अंबाडा घालू शकतात आणि त्याच्यावर रेडीमेड तुम्हाला अंबाडे जे असतात ते अतिशय सुंदर सुंदर मिळतात. आता फॅन्सी पण आलेले आहेत. ब्रॉचेस लावून सुद्धा तुम्ही तुमच्या केसांचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम वाढवू शकतायत. असे काही कंगवे आलेले आहेत मार्केटमध्ये की तुम्ही ते कंगवे बघाल की त्या कंगव्यांनी तुम्ही तुमचे केस विंचरले तर तुमचे केस अगदी एक केस मोकळं झाले इतकं छान लेथ होते त्याची आणि खूप छान दिसतात ते. तर तुम्ही तसे कंगवे आणून पण तुमचे केस जर तुम्ही बाहेर जाताना विंचरले तर तुमच्या केसांची जी ग्रोथ आहे ती अतिशय फुगीर दिसणार आहे आणि केस जे आहेत ते अतिशय दाट दिसून येणार आहे. याचबरोबर तुम्ही पातळ केसांसाठीच्या हेअरस्टाईल कुठल्या करू शकताय. पातळ केसांसाठी तुम्ही 1 साइड पफ टाकून सुद्धा तुम्ही इथे छान अशा रेडीमेड छान मस्त फुलाच्या वगैरे अशा क्लिप्स लावू शकतायत. त्याही अगदी छान दिसतात. त्याने तुम्हाला एक चांगला लुक पण येतो आणि तुमचा हे पण जो आहे चेंज होतोय. पातळ केसांसाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या केसांची जी टोकं आहेत ना ती नेहमी कट केलेली असावी, कारण की त्यामुळे केस जास्त पातळ लवकर दिसून येतात. पातळ केसांनी हेअर स्पा रेग्युलर करत चला, त्याच्यामुळे पण तुमच्या केसांना व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम खूप चांगला मिळतोय. ओव्हर हिटिंग तुमच्या केसांना करू नका. तुम्ही केस कर्ली करू शकताय. कर्ली केस हे नेहमी दाट दिसतात. केसांना क्रिम्पिंग करून कर्ली केलं फंक्शनसाठीची गोष्ट करत आहे. जर कुठे खूप मोठं फंक्शन असेल तर तुम्ही तुमच्या केसांना क्रिम्पिंग करा आणि मग तुम्ही तुमच्या केसांना कर्ल टाका. बघा तुमचे केस त्या कार्यक्रमामध्ये अगदी छान दाट आणि खूप चांगली व्हॉल्यूम तुमच्या केसांना आलेली असेल. अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि हे सेशन तुम्हाला आवडलं असेल कमेंट बॉक्समध्ये आणखीन तुम्हाला कशावर सेशन हवं आहे ते मला नक्की कळवा. थँक्यू.